शिवरायांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झालाय. मालवणमधील पुतळा दुर्घटनेवर शरद पवारांची राज्य सरकारवर टीका. लोकसभेमध्ये ज्यांनी तुतारी हाती घेतली त्यांचा विजय झाला. समर्जित घाटगेंच्या हाती शरद पवारांनी विकासाची तुतारी दिली आहे. समर्जित घाटगेंच्या प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सरकारनं एसटी संघटनांशी सकारात्मक चर्चा करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवावेत. रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी. सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून काहीशी गटबाजी. यामागे भाजपचा हात. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आरोप. अंतर्गत गटबाजीला भाजप खतपाणी घालत असल्याची टीका. मूर्तिकार जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची 7 पथकं तयार. 2 पथकं तांत्रिक विश्लेषणासाठी आणि 5 पथकं मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोव्यामध्ये तपासासाठी रवाना. बदलापूर प्रकरणामध्ये घाईघाईनं आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका. पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त. तर सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर. रेल रोको आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 58 जणांना तर शाळेची तोडफोड करण्याच्या आरोपामध्ये असलेले 47 जणांची जामिनावर सुटका. वकील संघटनांनी केस मोफत लढली.